हिंगनघाट के श्रेणीवर्धन के तहत बनाए जा रहे 400 बिस्तरों वाले जिला अस्पताल की मुख्य इमारत के निर्माण कार्य का भूमि पूजन समारोह उत्साह पूर्वक संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता ग्राम विकास एवं पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे ने की। इस अवसर पर राज्य मंत्री डॉक्टर पंकज भुयर, राज्य मंत्री मेघना सकौरे बोडीकर, विधायक समीर कुनावर, नगर अध्यक्ष डॉक्टर नैना तुलसरकर सहित जिला अधिकारी श्रीमती वमथी सी, जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन एवं स्वास्थ्य विभाग के वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहे। भूमि पूजन समारोह में ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे ने विधायक समीर कुनावर के विकासोन्मुख कार्यों की जमकर सराहना की। अपने विधानसभा क्षेत्र के विकास कार्यों के लिए मंत्रालय के हर टेबल तक स्वयं जाकर लगातार प्रयास करने वाले विधायक, इन शब्दों में उन्होंने कुनावर की कार्यशैली का गौरव किया। राज्य मंत्री मेघना सकौरे बोडीकर ने कहा कि अगले 50 वर्षों की जरूरतों को ध्यान में रखकर अस्पताल की योजना तैयार की गई। मेडिकल कॉलेज, उप जिला अस्पताल और अब जिला अस्पताल की दिशा में हुई प्रगति को उन्होंने कुनावर के निरंतर प्रयासों का परिणाम बताया। पालक मंत्री डॉक्टर पंकज भुयर ने भी अस्पताल परियोजना की सराहना करते हुए इसे क्षेत्र के लिए महत्वपूर्ण स्वास्थ्य सुविधा बताया। इस दौरान विधायक समीर कुनावर ने अस्पताल और मेडिकल कॉलेज के लिए किए गए अपने प्रयासों की जानकारी दी। विभिन्न अड़चनों को दूर करने के साथ संबंधित विभाग और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के स्तर पर लगातार किए गए प्रयासों के चलते ये महत्वपूर्ण स्वास्थ्य परियोजना साकार हो रही, ऐसा उन्होंने कहा। हिंगनघाट के स्वास्थ्य क्षेत्र के लिए यह ऐतिहासिक उपलब्धि और नागरिकों को गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सुविधाएं स्थानीय स्तर पर ही उपलब्ध हो, यही इस प्रयास का मुख्य उद्देश्य है, ऐसा कुनावर ने स्पष्ट किया। मंत्रियों द्वारा मंच में किए गए गौरव के बाद कार्य सम्राट विधायक समीर कुनावर के कार्यों की चर्चा राजनीतिक गलियारों में तेज हो गई। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। की माझी जवळपास 10 महिने माझी झोपच उडाली। हे सर्व झालं, मेडिकल कॉलेजचं मंजूर झाली, घोषणा झाली, जागेची पाहणी झाली, जागेची निवड झाली, 30 एकर जागा पाहिजे ती मिळाली, ती जागा कृषी विभागाकडून आपण ट्रान्सफर करून घेतली, त्याच्यासाठी प्रयत्न केला, GR निघाला आणि त्याच वेळेला काय झालं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य विभागाकडून जे हॉस्पिटल मंजूर झाले होते याबद्दल वित्त विभागाने ऑब्जेक्शन घेतलं आणि वित्त विभागाने लक्षात आणून दिलं सरकारच्या की आपण अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याजवळ 100 रुपये आहे आणि आपण 1000 रुपयाचे कामं मंजूर केलेले आहे। जेव्हा हे सरकारच्या लक्षात आलं, याच्यामध्ये हाय पॉवर कमिटी, मुख्य सचिव आणि नंतर कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा झाली की बाबा जास्त गोष्टीला मंजुरी मान्यता दिलेली आहे। मग त्यांनी पहिला आपला शासन निर्णय निघाला 21 मे 2023 की या ठिकाणी आपल्याला 400 बेड देणार आणि त्याच्यानंतर 7 जूनला याला प्रशासकीय मान्यता मिळाली। नंतर 29 मे 2025 एक शासन निर्णय निघाला की त्या शासन निर्णयात असं म्हटलं आहे की जरी सर्व याला शासनाने मंजुरी दिली असेल पण ज्या प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही, ज्याचं टेंडर झालं असेल तरी ते सर्व कामाला स्थगिती, ते कामं आता रद्द करण्यात येत आहे, ते रद्द समजावे। जेव्हा या 400 बेडचं खाटाचं जेव्हा टेंडर झालं, टेंडर झाल्याच्या नंतर ते ओपन झालं, ओपन झाल्यावर मी इथले चीफ इंजिनियर आहेत नागपूरचे, त्यांना फोन केला, म्हटलं तुम्ही वर्क ऑर्डर द्या, मला काम भूमिपूजन घ्यायचं आहे। त्यांनी मला सांगितलं की हा GR निघालेला आहे आणि या GR मध्ये असं लिहिलं आहे की जर काम सुरू झालं नसेल ते काम रद्द समजण्यात यावं। ते बघितलं आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली। मी आंबेडकर साहेबाकडे गेलो, आंबेडकर साहेब म्हटलं हे मला इथं मेडिकल कॉलेज मिळालं, हे 400 बेडचं हॉस्पिटल मिळालं। ते म्हणे आम्ही काय करू, हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की सर्वांनी ठरवलेला जास्त कामं मंजूर झालेली आहे, त्यामुळे त्याला सध्या स्थगिती दिलेली आहे, रद्द केलेली आहे। मी त्यांच्याकडे 5-6 वेळा गेलो, 2 महिने गेले, 3 महिने गेले, मला विचार पडला आता कसं होईल, 400 बेडचं हॉस्पिटल आपलं कॅन्सल झालं, मेडिकल कॉलेजचं काय होईल। माझी झोप हराम, मी 3 पोळ्यावरून 2 पोळ्यावर आलो, 2 पोळी खाऊन 1 पोळीवर आलो, रात्रीची काही झोप येत नव्हती। नंतर मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांना सांगितलं साहेब म्हटलं आपण मला मेडिकल कॉलेज दिलेलं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे रद्द झालेलं आहे, हा GR आहे। मग साहेबांनी माझ्या पत्रावर लिहिलं, साहेबांनी स्वतः हे लाल अक्षरामध्ये माझ्या पत्रावर लिहिलं, साहेब CM साहेबांनी लिहिलं, काय लिहिलं की चीफ सेक्रेटरीच्या नावाने की मेडिकल कॉलेज महत्वाचे असल्याने विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव सादर व्हावा। हे माननीय मुख्यमंत्र्यांनी लिहिलं माझ्या पत्रावर।